मित्रांनो, आपण सीएनजी पंपावर नक्कीच पाहिला असेल, प्लेट नाही तर सीएनजी नाही. तर हा नक्की काय प्रकार आहे? तर आजच्या या विषयाबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहे. तत्पूर्वी आपण मराठी कार प्रेमी यूट्यूब चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. वाढतं पेट्रोल आणि डिझेलची किंमत पाहता भारतीय ग्राहक सीएनजी कडे वळाले आणि याचा फायदाही वाहन कंपन्यांनी घेतला. यात मारुती सुझुकी ही कंपनी आघाडीवर आहे. तर या पाठोपाठ इतर कंपन्यांनी आपलं लक्ष सीएनजी गाड्यांवर केंद्रित केलं. तर मित्रांनो, सीएनजी फिटिंग हे दोन प्रकारचे असतात. आपण जर पेट्रोल गाडी घेऊन बाहेरनं जर फिटिंग करून घेतली सीएनजी, तर त्याला आफ्टर मार्केट असे म्हणतात. तर आपण डायरेक्ट कंपनीकडनं सीएनजी गाडी घेतली तर त्याला फॅक्टरी फिटेड असंही म्हटले जाते. आणि सीएनजी ग्राहक सीएनजी इंधनाचा मस्तपणे उपभोग घेत आहे. यात आर्थिकदृष्टी सीएनजी परवडत आहे आणि वातावरण पोषक पण आहे. या मित्रांनो, सीएनजी गाडी घेतल्यावर बरेच काही गोष्टी असतात आणि आपल्याला काही प्रक्रियाही आपल्याला पार पाडाव्या लागतात. तर हायड्रो टेस्टिंग ही अशी एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियाला गैरविनाशकारी परीक्षण असेही म्हटले जाते. हायड्रो टेस्टिंगला एवढं महत्त्व का प्राप्त झाले? तर यामध्ये नैसर्गिक आपत्ती होणे हे आपल्या हातात नसते, पण काय काय गोष्टी आहे जे आपण आपल्या चुकीमुळे, हलगर्जीपणामुळे आपण ओढून घेतो. तर मित्रांनो, हायड्रो टेस्टिंग न केली आणि आपण जर पंपावर सीएनजी भरून घेतलं आणि अशा वेळेस जर कुठे लिकेज असेल, तर अशा कंडिशनमध्ये गाडीचं इंजन हिट असतं, तर ते कॉन्टॅक्टमध्ये येऊन गाडीचं एक्सप्लोजन होऊ शकतो. तर सीएनजीचं नोझल हे फॅक्टरी फिटेड कारला पेट्रोलच्या इथे असते. तर आफ्टर मार्केट कारचे नोझल हे बोनटच्या इथे असते. तर बोनटच्या इथे असलेल्या वॉल्फला तर खूप भीती असते. सरकारने 84:51:200 गॅस सिलेंडर नियम 2004 नुसार हायड्रो टेस्टिंग करून घेणे हे अनिवार्य केले आहे. जर आपल्याला पोलिसांनी पकडले तर आपल्याला खूप मोठा दंड पडू शकतो. आणि काही लोक सेकंड हँड सिलेंडर घेऊन गाडीमध्ये फिट करतात, हे इलिगल मानले जाते. अशा वेळेस आपली जर गाडी पकडली गेली तर आपली गाडी जप्त होऊ शकते. आणि हायड्रो टेस्टिंग हे कधी केले जाते? तर प्रत्येक 3 वर्षांनी केले जाते. जर फॅक्टरी फिटेड असेल तर 3 वर्षांनी असते, पण आफ्टर मार्केट असेल तर गो मेकॅनिक या कंपनीने असं म्हटले आहे 3 महिन्यांनी हायड्रो टेस्टिंग करावं लागते, ज्यांची आफ्टर मार्केट असेल. व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं मी की प्लेट नाही तर सीएनजी नाही. तर हे का नाही? तर आपली गाडी हायड्रो टेस्टिंग केली नसेल तर आपल्याला सीएनजी पंपावर आपल्याला सीएनजी भेटत नाही, कारण की प्लेट असती. जर आपण हायड्रो टेस्टिंग केली तर हायड्रो टेस्टिंग वेंडर आपल्याला प्लेट देतो. त्या प्लेटवर वर्ष असतं. सीएनजीच्या नोझलच्या इथे प्लेट ती फिट केली जाते आणि सीएनजी भरताना सीएनजी पंपवाला पहिलं प्लेट चेक करतं, मग तरच आपल्याला तो सीएनजी देतो. आणि इन केस आपल्याला पोलिसांनी पकडली तर आपल्याला हार्ड कॉपी दिली जाते आणि हार्ड कॉपीमध्ये हायड्रो टेस्टिंगचं सर्टिफिकेट असतं. तर तिथे आपल्याला पोलीस विचारू शकतो. तर सीएनजीचे हायड्रो टेस्टिंग करण्यासाठी किती पैसे घेतले जाते? तर गव्हर्नमेंटच्या नियमानुसार ₹1500 हे फिक्स रेट केले आहे. आज मी आपल्याला सीएनजी हायड्रो टेस्टिंग बद्दल आपल्याला सर्व काही माहिती सांगितली. तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर आपल्याला नक्कीच प्रतिक्रिया नोंदवा आणि सोबतच लाईक करा. आणि भविष्यातील आपल्याला अपडेटसाठी मराठी कार प्रेमी या चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा.